सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रचारासाठी लागणारे विविध परवाने एकाच ठिकाणी मिळवण्याकरिता महापालिकेच्या वतीने एक खिडकी कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रचारासाठी महापालिकेच्या वतीने एक खिडकी कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे। निवडणूक प्रचारासाठी जाहीर सभा घेण्याकरता शहरातील एकूण 13 मैदाने, क्रीडांगणे आणि खुल्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। तसंच कॉर्नर सभा अर्थात कोपरा सभा घेण्यासाठी शहरातील विविध भागातील 58 चौक आणि ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रचारासाठी आवश्यक परवाने सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावेत यासाठी महापालिकेच्या वतीने एक खिडकी कक्ष प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आला आहे। या कक्षाच्या माध्यमातून उमेदवार आणि राजकीय पक्षांना प्रचारासंबंधी सर्व परवाने एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले जात आहेत। याशिवाय खाजगी जागांवर बॅनर आणि फलक लावण्यासाठीची परवानगी, तात्पुरतं प्रचार कार्यालय उभारण्याची परवानगी तसंच प्रचारासाठी वाहन परवानगी देखील एकाच ठिकाणी देण्यात येत आहे। त्यामुळे उमेदवारांना विविध विभागांमध्ये स्वतंत्रपणे फेऱ्या मारण्याची गरज भासत नसून परवानगी प्रक्रियेत वेग आणि सुलभता आली आहे। या एक खिडकी कक्षामध्ये सोलापूर महानगरपालिका, पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग संयुक्तपणे कार्यरत आहेत। पालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी एक खिडकी व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणूक आचारसंहिता, पारदर्शकता तसंच उमेदवार आणि नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये याबाबत आवश्यक सूचना दिल्या। या पाहणीप्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, पी जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेत सुयोग्य नियोजन, कायद्याचं पालन आणि सर्वांना समान संधी मिळावी यासाठी कटिबद्ध असून एक खिडकी कक्षामुळे प्रचार परवाने अधिक सोप्या आणि पारदर्शक पद्धतीने दिले जात असल्याचं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी यावेळी स्पष्ट केलं।